काय मागणी आहे, काय प्रकरण आपलं? सर, दहानूर या गावामध्ये 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार घडलेला होता. तर त्या संदर्भात त्या कुटुंबाच्या तिथे जीविताला धोका असल्यामुळं त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही अनेक वेळा उपोषण आंदोलन केलं होतं. परंतु जिल्हाधिकारी साहेबांना आणि समाज कल्याण आम्हाला तुमचं पुनर्वसन करता येत नाही असं एक पत्र दिलं होतं. तर त्यानुसार आम्ही दिल्लीला सुनावणी लावली. तर दिल्लीच्या आयोगानं आमचं पुनर्वसन मंजूर केलेलं आहे. 1 वर्ष झालं, परंतु आता ह्या जिल्हा प्रशासनाला आणि समाज कल्याण विभागाला काय अडचण आहे मला माहित नाही आणि ते देण्यास नाकार देते. त्याच्यामुळे आम्ही प्रमुख मागणी हे घेऊन इथं आता बसलेलो आहोत. तर याच्या पुढे या कुटुंबाच्या जर जीविताला काय हानी झाली किंवा त्यांचा एखादा जर बळी गेला तर सर्वस्व समाज कल्याण आणि जिल्हाधिकारी साहेब त्याला जबाबदार असतील. कारण केंद्रीय आयोग अनुसूचित जाती जमाती केंद्रीय आयोग दिल्ली यांनी पुनर्वसन मंजूर करून 1 वर्ष झालं तरी सुद्धा हे प्रशासन चुपी केलंय आणि ही पीडित महिला राधिका लखनगवळी हे वारंवार यांना निवेदन देते, अर्ज पाठे करते आणि यांच्यावर वारंवार असे हल्ले होतात ही पोलीस प्रशासनालाही माहित आहे आणि समाज कल्याणालाही माहित आहे. परंतु यांना काय अडचण यायला लागली मला माहित नाही. आणि माझी एक विनंती आहे त्यांना, आज मी त्यांना विनंतीच्या माध्यमातून सांगतो की जे आमच्या नावाचं पुनर्वसन मंजूर झालेलं आहे, आपल्या विभागानं त्याचा पंचनामा सुद्धा केलेला आहे, तर ते तात्काळ यांच्या ताब्यात द्यावं. जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, ही आमची भूमिका आहे. आपल्याकडे काय पुरावा आहे? आहे समाज कल्याण विभागाचे आमच्याकडे पत्र आहेत. तसे स्वतः समाज कल्याण विभागाचे अधिकारी येऊन पंचनामा केलेत. तहसीलचं पत्र आहे, सामुदायिक बांधकाम विभागाचं आमच्याकडे पत्र आहे, कलेक्टर साहेबाचं पत्र आहे, आयुक्ताचं पत्र आहे. तसं पाहिजे असेल तर आपल्याकडे अनुसूचित जाती जमाती केंद्रीय आयोग दिल्लीचं सुद्धा आमच्याकडे पत्र आहे आमचं पुनर्वसन मंजूर असलेलं. परंतु मग यांनी जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय करतात असं आम्हाला वाटायला लागलंय. कारण याने आमचा एखादा बळी जावा असं यांना वाटत असेल, असंही मला म्हणायचंय. मग आमच्या उपोषणाची दखल घ्यावं आणि राधिका लखनगवळी यांचं शासनानं मंजूर केलेलं पुनर्वसन या दोघांनी मिळून तात्काळ यांच्या ताब्यात द्यावं. अन्यथा या उपोषणामध्ये काय अनुचित प्रकार घडला तर सर्वस्व याला प्रशासन जबाबदार असेल.